प्रतिज्ञापत्राअभावी होणारी निराधारांची ससे होलपट थांबवा. सुशांत कोटगी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. इचलकरंजीतील संजय गांधी निराधार कार्यालयातील विविध योजनांसाठी ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांगांना प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रांवर वेळेत सही मिळत नाही. त्यामुळे निराधार नागरिकांचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे निराधार नागरिकांची ससे होलपट होताना दिसत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी तातडीने प्रतिज्ञापत्रांची निर्गत करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत कोटगी यांनी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिक विविध शासकीय कामांसाठी प्रतिज्ञापत्र तयार करून संबंधित कार्यालयात दाखल करतात. मात्र अपर तहसील कार्यालय, पुरवठा कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय येथे प्रतिज्ञापत्रांवरील सहीसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. एका कार्यालयातील अधिकारी उपलब्ध नसल्यास दुसऱ्या कार्यालयात प्रतिज्ञापत्रांवर सही केली जात नसल्याने नागरिकांचा वेळ व आर्थिक खर्च वाढत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज प्रतिज्ञापत्रांची निर्गत करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संजय गांधी निराधार कार्यालयाअंतर्गत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना या संदर्भातील बैठक 30 मार्च 2026 रोजी झाली होती. त्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून ई सेवा केंद्रामार्फत अनेक ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि दिव्यांगांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यानंतर संबंधित समितीची बैठक न झाल्याने हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. बैठकीचे तातडीने आयोजन करून प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी ही मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत कोटगी यांनी निवेदनात केली आहे. यावेळी अर्चना शेखर कमते, राजेश पिंपळे, संजय कदम, महेश कदम यांचेसह लाभार्थी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी संतोष पाटील, इचलकरंजी. मी सुशांत सुभाष कोटगी, सामाजिक कार्यकर्ता. दिनांक म्हणजे आज प्रांत कार्यालय येथे निवेदन द्यायचं कारण की दिनांक 30 मार्च 2026 नंतर संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल व इंदिरा गांधी योजना असेल याची मीटिंग 1 एप्रिल नंतर अद्याप झालेली नाही. त्या संबंधित नायब तहसीलदार यांना आम्ही आज निवेदन द्यायला आलो. तसेच इचलकरंजी शहरात राजरोसपणे प्रतिज्ञापत्र करायला इचलकरंजी शहर तसेच आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक येत असतात. त्यांच्या सहीसाठी त्यांच्या सहीसाठी अप्पर तहसील कार्यालय येथे गेले असता जर म्हणजे आता कसं झाले नागरिकांना दिवस वाटून दिल्यात. म्हणजे वरती कार्यालयात गेलं म्हणजे अप्पर तहसीलदार कार्यालयात गेलं जर त्यांचं दिवस म्हणजे सोमवार मंगळवार त्यांचं दिवस असते, परत मंगळवार बुधवार पुरवठा कार्यालय येथे असते व मंडळ अधिकारी इचलकरंजी इथं पण सहीचा अधिकार असते. अशा सर्व ठिकाणी दिवस वाटून घेतल्याने तिथे नागरिक गेले असता कोणतर संबंधित अधिकारी कुठं म्हणजे कलेक्टर ऑफिस असेल, प्रांत कार्यालय असेल किंवा इतर शासकीय कार्यालयात जातो तेव्हा त्या तिथे सहीसाठी गेलेल्या नागरिकांचं हेळसांड होत असते. त्या संबंधित सुद्धा एक निवेदन दिलेलं आहे. तरी प्रांत साहेबांचे ते आमचे मार्गदर्शक श्री काटकर साहेबांनी निवेदन घेऊन त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे व त्यांच्या मार्फत कारवाई होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तरी मग